ठाकरे संपले म्हणणाऱ्यांनी हे दृश्य पहा. ही मुंबईची गर्दी बघून फडणवीस शिंदेंचे डोळे फिरले असतील. 1.5 ते 2 लाख गर्दीचा आकडा होता. ईव्हीएम आणि निवडणूक आयोग मदत नाही केली तर हे दोघं आमदार सुद्धा होणार नाही. जेन झीने पोस्टरमधून मानले ठाकरेंचे आभार. तुमच्याकडे असतील भरपूर दिल्लीतले चाकरे, सामान्य जनतेचा एकच उपाय फक्त ठाकरे. मुंबईची पोरं तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र. कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीची स्थापना झालीये. लईच भारी बातमी आहे ही. बीजेपीवाले आता 100% कोमात जाणार. मित्रांनो, हा व्हिडिओ बघा डायरेक्ट मुंबईतून. ठाकरेंनी त्यांची ताकद, त्यांचा ऑरा काय आहे ते दाखवून दिलेलं आहे. म्हणून मी टायटल दिलेलं आहे की ठाकरे अभी जिंदा है. आणि मला प्रश्न पुढचा असा पडला, जो हा मोर्चा होता, एक प्रकारचं गॅदरिंग होतं, ह्याला जर का एवढी गर्दी झालेली होती तर मग भारतीय जनता पक्षाला मतदान नेमकं केलं कोणी? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. ठाकरेंनी अगदी मस्तपैकी सगळ्यांचा समाचार घेतलेला आहे. कोणालाच सुट्टी दिलेली नाहीये. मोदींना नाही दिली, अमित शहाना नाही दिली, मुख्यमंत्री महोदयांना नाही दिली, माजी शिक्षण मंत्र्यांना नाही दिली, आपले गडकरी साहेब जे आहेत त्यांना नाही दिली, अर्थमंत्री जे आहेत त्यांना सुद्धा सुट्टी दिलेली नाही. पण आजचा जो मोर्चा झाला तो लय भारी होता. मला तर आवडला. तुमचं काय मध्ये खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. काय आज बघितलं हे तुम्हाला सांगणार आहे. आज जंतर मंतरवरून लढाईची सगळी दुनिया शिवाजी पार्कवर आली. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आमंत्रित केलं होतं तरुणांना. मोदींनी एक व्हिडिओ केलेला आहे, त्यांचा 3रा व्हिडिओ आहे. त्याचा अर्थ काय लावायचा आपण? मोदी घाबरले आहेत का? नाही, ते नर्वस आहेत, त्याबद्दल काहीच शंका नाही आहे. ते ऑब्व्हियसली खूप नर्वस आहेत आणि म्हणूनच ते सतत इंस्टाग्रामवर येत आहेत. म्हणजे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, ह्याचं एक कारण मला हेच वाटतं की ते नर्वस आहेत. म्हणजे तिकडे जे नारेबाजी होत होती, तिकडे जे स्लोगन्स होत होते, ते तितकेच नरेंद्र मोदींना सुद्धा टार्गेट करत होते जितके धर्मेंद्र प्रधान यांना टार्गेट करत होते. आणि हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते माझ्यामध्ये कुठेतरी त्यांचे लॉसेस कट करायचा प्रयत्न करतायत आता हे करून. या आंदोलनात तोच व्हिडिओ पुन्हा पुन्हा करतायत. त्यांच्याकडे रायटर्स कमी पडले. पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांचा अँगल चुकला होता, पहिल्या व्हिडिओमध्ये अँगल चुकला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये अँगल बरोबर झाला आणि 3रा व्हिडिओ जरा उभं राहून केला तरी तो हास्यास्पद झाला. नाही, आणि त्याच्या खालच्या तुम्ही जर का कमेंट्स बघितल्या तर त्या सगळ्या कॉमेंट्स ह्या त्यांची टिंगल करणाऱ्या कॉमेंट्स आहेत, त्यांची चेष्टा करणाऱ्या कॉमेंट्स आहेत. आणि नरेंद्र मोदी जर का जोक बनले असतील तर ही माझ्या मते त्यांच्यासाठी खूप काळजीची गोष्ट आहे. एक मला मुद्दा जो मांडायचा होता की बेसिकली जंतर मंतर असेल किंवा मुंबईची आंदोलन असेल, या आंदोलनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं होतं की इथे स्टुडंट्स इन्व्हॉल्ड असल्यामुळे अनेक गटातनं लोक आली होती. म्हणजे ट्रेडिशनल बीजेपी फॅमिलीजमधनं लोक आली होती. अनेक लोकांना मी भेटलो जे म्हणाले की आम्ही बीजेपीला वोट केलंय आणि आता आमची चूक झाली आहे. आता आपण आत्तापर्यंत बघितलं की सोशल मीडिया हे बीजेपीनी मास्टर केलेलं प्लॅटफॉर्म आहे. 2014 त्यांनी फेसबुकचा वापर केला आणि इलेक्शन जिंकलं. 2019 हे व्हॉट्सॲप इलेक्शन होतं, त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप्सचा वापर केला आणि कानाकोपऱ्यात ते त्यांचा मेसेज घेऊन जात होते. 2024 यूट्यूब हे सगळ्यात जास्त काय म्हणतात त्याला प्रभावी हे होतं, प्लॅटफॉर्म होता. आता इंस्टाग्रामवरती पहिल्यांदाच असं वाटतंय की ते बॅकफूटवर आहेत. म्हणजे पहिल्यांदाच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नरेंद्र मोदी बॅकफूटवर आहेत आणि बाकीचे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह बनवतात. म्हणजे असं म्हणायचं का पार्थ की इंस्टाग्राम जे नॅरेटिव्ह आहे त्याने व्हॉट्सअप नॅरेटिव्हचा पराभव केलाय. मोदी व्हॉट्सअपवर आले होते, भाजप व्हॉट्सअपवर होतं. आता नव्या पिढीचं प्लॅटफॉर्म हा इंस्टाग्राम आहे, त्यामुळे इंस्टाग्रामने व्हॉट्सअपचा पराभव केला. पण जर का हजारो लोक रस्त्यावर उतरली होती तर करोडो लोक ते आंदोलन फॉलो करत होती सोशल मीडियावर. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा रस्त्यावरती जितके लोक उतरत आहेत ना त्याच्या सुद्धा कितीतरी पट जास्त आहे. म्हणजे गेली 12 वर्ष आपल्याला सांगितलं होतं की बाबा ह्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही, हा माणूस यू हॅव टू बी केअरफुल अबाउट हिम. त्या माणसाचा विनोद करून सोडला. म्हणजे काय त्यांची टिंगल केली आणि ते म्हणतात ना हिंदीमध्ये की वो खा गए और डकार भी ले लिया, तर त्यातला प्रकार घडला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या मुंबईच्या आंदोलनाची, गेले 5-6 दिवस हे तरुण शिवाजी पार्कवर येत आहेत आणि कॉलेजचे तरुण आहे हे लक्षात घ्या. शिकणारे तरुण बहुसंख्य आज होते.
आजचं आंदोलन त्याचं निमंत्रण जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिलं असलं तरी सुद्धा हे तरुण त्यांच्याही पक्षाच्या पलीकडचे होते. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते कमी आणि हे तरुण जे कोणत्याही पक्षातले नाहीत ते जास्त होते. हे CJPचं आंदोलन इतकं मोठं झालं याचं कारण हे कोणत्याही राजकीय पक्षाला कनेक्टेड नव्हतं. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे आंदोलन त्या अर्थाने चांगलं वापरलं. कारण ॲट दी एंड ऑफ द डे कुठची सोशल मुवमेंट जी असते, जे योगेंद्र यादव यांनी लिहिलं होतं, कुठचीही सोशल मुवमेंट असते, कुठचंही आंदोलन असतं, ते ऑपोजिशन पार्टीजसाठी एका प्रकारची ऑपॉर्च्युनिटी असते. आणि ती ऑपॉर्च्युनिटी ॲज अन ऑपोजिशन ही यू हॅव टू लॅच ऑन टू इट, कारण की अशा ऑपॉर्च्युनिटीज रेग्युलरली येत नाहीत. आणि जे भाजपवाले आणि मराठीतले काही नट सुनील बर्वेसारखे म्हणतायत याचा राजकीय वापर झाला. सुनील भाऊ, जरा ज्ञान घ्या लोकांकडून. आम्ही तुम्हाला चांगला नट मानत होतो पण तुम्ही अगदी संघी निघालात. कारण असं आहे की भाजपने नाही का फायदा घेतला अण्णांच्या आंदोलनाचा, त्याचा वापर नाही का केला. मग आता तुम्ही बोलताय तरुणांच्या आंदोलनाचा उपयोग केला जातोय. तो अमेय वाघ नावाचा एक तरुण आहे, तो बरा असेल असं माझं मत होतं, पण तोही असंच काहीतरी बडबडतोय. कुणी यांना सुपारी दिली आहे असं मला विचारायचं आहे. तुम्ही सगळे संघाच्या शाखेमध्ये सामील झालात का? मित्रांनो, तुम्ही जंतर मंतरवर यायला हवं होतं. तुमचे डोळे उघडले असते. अमेय वाघ, तू शहाणा हो, तू तरुण आहेस. तरुणांचा आवाज तुला ऐकू येत नसेल तर तुझ्यातल्या नटाला, तुझ्यातल्या कलावंताला काही अर्थ नाही हे लक्षात घ्या. पण अनेक कलावंत मराठीतले, हेमंत धोमे आहे, इरावती कर्णिक आहे, अतुल कुलकर्णी आहे, पर्ण पेठे आहे, हे सगळे बाजूने उभे राहिले. या कलावंतांना सलाम केला पाहिजे असं मला वाटतं. आणि गोदी मीडिया, मी रोज रोज बोलतो गोदी मीडिया बत्थड आहे, गोदी मीडियावर बहिष्कार टाका, पण गोदी मीडिया या सगळ्या आंदोलनामुळे एक्सपोज झालेला आहे, लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणावर एक्सपोज झालाय. पार्थ, तुला काय वाटतं? गोदी मीडियाबद्दल काय सांगशील? गोदी मीडियाबद्दल जितकं काय त्यांना जितक्या शिव्या घालाव्यात तितक्या कमी आहेत असं मला वाटतं, पहिली गोष्ट. पण मला तिकडे जंतर मंतरला जाऊन एक खूप बरं वाटलं की तिथे गोदी मीडिया कम्प्लिटली इररेलेव्हंट झाला होता. तिथली जी पिढी जे ग्राउंडवरती उतरले होते त्यातलं कोणीच 9 वाजता न्यूज चॅनल बघत नाही. तुमचे इंडिया टुडे असेल, आज तक असेल, झी न्यूज असेल, यांना काही फरक पडलेला नाही आहे की ते काय त्यांच्याबद्दल बोलतायत. आणि त्यामुळे गोदी मीडिया इररेलेव्हंट झाला ह्या पिढीसाठी. आपल्या अगोदरची पिढी जी आहे ती 9 वाजता जरी बघत असली तरीसुद्धा हे जी तरुण मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीने गोदी मीडिया हा कम्प्लिटली इररेलेव्हंट झाला आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. मीडियाने नालायकपणा केलेला आहे. मी अनेक वेळा सांगतो गोदी मीडियावर बहिष्कार टाका, ते योग्यच होतं असं मला वाटतं. पण आज खऱ्या अर्थाने गोदी मीडियाला धडा दिला या सगळ्या मुलांनी, तरुण पिढीनी. आणि विरोधी पक्षांनी सुद्धा लक्षात घ्यावं, मोदींनी तर लक्षात घ्यावंच. मोदींना उतरती कळा सुरू झालेली आहे. 2011ला अण्णांचं आंदोलन झालं, 2014ला UPA सरकार गेलं, आत्ता 2026ला हे आंदोलन सुरू झालं. बघा, लक्षात घ्या, 2029ला मोदी सरकार जाऊ शकतं हे लक्षात घ्या. ही शक्यता निर्माण झाली. लोक मोदींविरुद्ध बोलू शकले, हीच मला वाटतं जनतेच्या दृष्टीने मोठी संधी आहे. आणि हा स्वातंत्र्याचा पुकार आहे.